आताही बी कुठल्याही फकड्याने उठावं आणि म्हणावं, घनश्यामजी तुम्ही महाराष्ट्राचा अंदाज सांगा. मी अख्खा महाराष्ट्र फिरून आलोय. इथं बसल्या बसल्या रेकॉर्ड आपल्याकडं. इथं बसल्या बसल्या आपण फेक नाही, आपण ओरिजिनल आहे. 2 मिनिटात अख्खा बायोडाटा जसा नवरदेवाचा तयार असतो ना, तसा उमेदवारांचा तयार आहे आपल्याकडं. हम खडे तो साला सरकार से बडे. मागील काही वर्षापासून छोटा पुढारी नावाचा एक व्यक्ती टीव्ही आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा छोटा पुढारी आपल्या वाकबाणांनी सरकारसह अनेकांना घायाळ करत आहे. त्याचे शाब्दिक पंच सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बेधडकपणे आपले मत व्यक्त केल्यानंतर तो तुम्हीच सांगा बरं राव काय वाटतं लाडकी बहिणी नाही काय राजकारणापुरते नाही योग्य वाटत. काय लाडकी बहिणी नाही का? नाही काय तुम्ही लाडकी नाही मी सावतर आहे. सावतर आहे बाई. काय शासनाने काय मदत होते का नाही तुम्हाला? काहीच नाही, कुठलीच मदत घेतली नाही, फक्त घरकुली भेटले नाही, त्याच्यामुळे मला कुठली मदत नाही मिळाली असे विचारण्यातही विसरत नाही. हा छोटासा दिसणारा पण बोलताना बेधडक आणि स्पष्ट वक्ता नेमका आहे तरी कोण? नाव काय आहे, वय किती, शिक्षण उंची किती, समजून घेऊ या व्हिडिओमधून. जय हिंद. छोटा पुढारी उर्फ घनश्याम दत्तात्रय दरोडे हा राहणारा श्रीगोंद्याचा. आई वडिलांना घनश्याम हा एकुलता एक मुलगा. शेतकरी कुटुंबात तो वाढला. घरची परिस्थिती जमतेम होती. काही दिवस तो घारगावच्या तालुका श्रीगोंदे आश्रमशाळेत शिकत होता. पुढे तो मूळ गावी परतला. जेव्हा छोटा पुढारी इयत्ता 8वीत शिकत होता तेव्हा घनश्याम गावातील राजकारणापासून ते तालुका राज्यातील परिस्थितीवर बोलू लागतो. तेव्हा त्याच्या शाब्दिक फटकाऱ्यांनी अनेक जण निरुत्तर होतात. वीज, पाणी, शेती, सहकार, बाजारभाव, शेतकऱ्यांची आत्महत्या, दुष्काळावर उपाय आदी अनेक प्रश्नावर तो बेधडक बोलतो. विशेष म्हणजे त्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही अशी त्याची उदाहरणे परिपक्व असतात. विधानसभा निवडणुकीदरम्यान त्याच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तो एकदम प्रसिद्धीच्या झोतात आला. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी त्याच्या मुलाखती प्रसारित केल्या. छोटा घनश्याम रातोरात स्टार झाला. त्याची खरी ओळख झाली विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान. कारण ज्या व्यक्तीचा प्रचार छोटा पुढारीने केला होता तो आमदार झाला. पुढे मीडियासोबत बोलताना छोटा पुढारी म्हणतो की शेतकऱ्याची समस्या शेतकऱ्यासोबत काही दिवस राहून समजून घ्यावे असा सल्ला देण्यास तो विसरला नाही. कांद्याचा दर 90 रुपयावरून 10 रुपयावर घसरतो. दुधापेक्षा पाणी दुप्पट किमतीने विकले जाते. प्रत्येक उत्पादक आपल्या उत्पादनाचे दर ठरवतो. मात्र शेतीमालाचे दर शेतकरी नाही तर ग्राहक ठरवतो. हा अन्याय नाही का? असे शेतीधंद्याचे अर्थशास्त्र तो बोबड्या भाषेत सांगत होता. कलेक्टर होऊन व्यवस्था बदलायची इच्छा पुढारीची होती. पुढे राज्य केंद्रात झालेल्या सत्तांतरातून देखील शेतकऱ्याची समस्या कायम असल्याचे सांगताना म्हणतो की ही तर जुन्या बाटलीतील नवी दारू असल्याची उपमा त्याने दिली. आपण कोणी राजकीय पुढारी किंवा नेते नाहीत याची स्वतःला जाणीव करून देत घनश्याम म्हणाला, व्यवस्था परिवर्तन करणे एकट्याचे काम नाही, मात्र या व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या प्रशासनात मला जायचे आहे. कलेक्टर होण्याचा चंग मी बांधला आहे. मी तो होणारच. त्यानंतर पहा मी काय करतो ते. शेतकऱ्यांनी कोणते पाप केले? पाणी नाही, वीज नाही, पिकावर पडलेला रोग यातून शेतकऱ्याच्या हातात काहीच पडले नाही. शेतकरी आत्महत्या करतात, त्याच्या कुटुंबाची परवड होते. शेतकऱ्यांनी पिकवणे बंद केले तर लोक रस्त्यावर येतील असे परखड मत नेहमी छोटा पुढारी मांडत असतो. हा छोट्या पुढारीचा अंदाज लोकांना जबरदस्त आवडताना दिसतो. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. छोट्या पुढारीची उंची जमतेम 3 फूट 7 इंच इतकी आहे. विशेष म्हणजे छोट्या पुढारीचे शिक्षण हे ग्रॅज्युएटपर्यंत झाले आहे. म्हणजेच काय तर छोटा पुढारी हा पदवीधर आहे. यासोबतच छोट्या पुढारीचे बोलण्यावरही चांगलेच प्रभुत्व आहे. छोटा पुढारी दिसण्यास जरी लहान मुलासारखा दिसत असला तरी तो 22 वर्षाचा आहे. छोट्या पुढारीची सोशल मीडियावरही जबरदस्त अशी फॅन फॉलोईंग बघायला मिळते. मागील काही दिवसांमध्ये त्याने बिग बॉस घरात जबरदस्त धमाका केला होता. पण आता पुढे हा छोटा पुढारी राजकारणात आपला हात आजमावतो काय हे पाहण्यासारखं ठरणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.